उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी 15 मे रोजी समाज माध्यमांवर व्लादिमीर लेनिन यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झालाय असे पोस्ट केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे। शिंदे सेनेने जोरदार टीका केली असून राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले। राऊत यांच्या पोस्ट विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। संतप्त शिवसैनिकांनी थेट संजय राऊत यांच्या निवासस्थानी कूच करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या फोटोला काळं फासण्याचाही प्रयत्न करण्यात आला। राज सुर्वे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून शिवसैनिकांनी परिसरात ठिय्या आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। आंदोलनाचं काय स्वरूप आहे? राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे। संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्याच्याच समानार्थ आज या ठिकाणी आम्ही हे युवा सेनेचा हे आंदोलन घेतलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीची नक्कीच निश्चितपणे नोंद घेणार आहे की ज्या पद्धतीने युवा आज जर मुंबईमध्ये बघितलात किंवा बाहेरगाव देशामध्ये आपल्या संपूर्ण बघितलात तर युवकांची जी फळी आहे ती अर्थव्यवस्था असेल, कुठचेही क्षेत्र असेल त्यामध्ये ती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। आज आपण बघितलं असाल तर UPSC आणि MPSC मध्ये सुद्धा युवा वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चमकत आहे आणि देशाला सांभाळत आहे, स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत आहे। तर अशा काही वक्तव्यांना या ठिकाणी मला असं वाटतं युवा सेनेकडून तीव्र निषेध। पूर्वेश सरनाईक भरकटलेले मंद नाही तर अत्यंत हुशार आणि कर्तृत्वान नेतृत्व आहे, ग्राउंड लेवलला काम करणारं, युवकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारं नेतृत्व आहे। आणि मला असं वाटतं संजय राऊत हे फक्त घरामध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करतात। ग्राउंड लेवलला त्यांना तरुणांची काय परिस्थिती आहे ही त्यांना कदाचित कल्पना नसावी। त्यांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती तरुण आहेत ते सुद्धा त्यांना कदाचित त्याची सुद्धा कल्पना नसावी। वाचाळवीर आहेत, त्यांचं काम आहे बोलबच्चन देणं आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे। मला असं वाटतं पूर्ण पक्ष संपवण्याचं काम ते त्यांच्या बोलबच्चननी त्यांनी केलेलं आहे आणि इकडची जी गर्दी आहे ही सर्व युवकांची गर्दी आहे, विक्रोळी विधानसभेतील सर्व तरुण मुलांची गर्दी। बघा या गोष्टी हे जे काही विधान त्यांनी केलेलं आहे त्याचं संपूर्ण देशातील युवक हे नोंद घेणार आहेत। जसं लोकसभेला, विधानसभेला, महानगरपालिकेला या लोकांना घरी बसवलंय तसंच पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029ला सुद्धा हा संपूर्ण युवा वर्ग यांच्या विरोधात उतरून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतकार, शहर, मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।